Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall start second part of first semester practice paper standard 9 subject English lower level. Already we have completed first part of this activity sheet. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड पार्ट बघतो या फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशनच्या प्रॅक्टिस पेपरचा. परंतु आता सेकंड पार्टमध्ये कोणकोणते टॉपिक्स ते आपण बघणारच आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं, ठीक आहे. याच्यामध्ये सेक्शन 1 लँग्वेज स्टडी वी हॅव कम्प्लिटेड. लँग्वेज स्टडी आपण हा टॉपिक क्वेश्चन नंबर 1A कंप्लीट केलेला आहे. तुम्ही जर हा फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फर्स्ट पार्टची लिंक दिलेली आहे, ती ओपन करून बघू शकता. देन क्वेश्चन नंबर सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज, जे 2 पॅसेजेस आहेत ते सुद्धा आपण कव्हरअप केलेले आहेत इन फर्स्ट पार्टमध्ये, ठीक आहे. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 3 हे 2 पॅसेज आल्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो तुमच्या सेक्शन 3 मध्ये येतो पोएट्रीच्या रिलेटेड, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 रीड द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्हाला 2 पोएम दिलेले आहेत 10 मार्क्ससाठी. क्वेश्चन आन्सरसाठी 1 पोएम अँड ॲप्रिसिएशनसाठी 1 पोएम, ती देखील आपण कव्हरअप केलेलं होतं. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4, दॅट इज सेक्शन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज. हेतून आपण आता सेकंड पार्टला सुरुवात करते, ठीक आहे. हा 15 मार्क्स आहे. 15 मार्क्सचे डिवायडेशन कशा प्रकारे केलेलं आहे, 10 मार्क्स फॉर ॲक्टिव्हिटीजवरती आहे अँड 5 मार्क्स फॉर समरी रायटिंग. तर क्वेश्चन तुम्हाला एक्झामला या प्रकारे विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 1A, रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिला जाईल, तो रीड करा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन दिलेले असतील ते पूर्ण करा. सर्वात प्रथम आपण याचे पॅसेज बघूया आणि त्याच्यानंतर त्याच्या आपण ॲक्टिव्हिटीज बघूया, ठीक आहे. अ मॅन who has acquired the habit of reading is very happy. जो माणूस एक रीडिंगची हॅबिट म्हणजे वाचन करण्याची सवय लावून घेतो, अक्वायर्ड म्हणजे प्राप्त करतो, ही बिकेम अ व्हेरी हॅपी, तो खरोखर आनंदी असतो. म्हणजे ज्याला वाचनाची सवय आहे, ही इज अ हॅपी मॅन. हिज माइंड इज फिल्ड विथ नॉलेज, नोबल थॉट्स अँड हाय आयडियल्स. जो व्यक्ती खूप वाचन करतो त्याचं माइंड, त्याचं मन भरलेलं असतं. फील्ड कशाने, नॉलेज ज्ञानाने, म्हणजे वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. नोबल थॉट्स एक आदर्श विचार डोक्यामध्ये राहतात. हाय आयडियाज आणि एक उच्च कल्पना निर्माण येऊ शकतात. अ मॅन हू डज नॉट रीड इज रिअली पुअर अँड हिज लाईफ इज एम्प्टी. जो व्यक्ती कधीच वाचन करीत नाही आहे त्याला आपण गरीब म्हणू शकतो आणि त्याचं लाईफ एक प्रकार रिकामं असतं, त्या लाईफमध्ये काही अर्थ नसतो. his life is empty. If we are able to choose the right kind of books, जर आपण वाचन करण्यासाठी योग्य प्रकारची पुस्तकांची निवड केली, राईट काइंड ऑफ बुक्स, ओके. रीडिंग गिव्स अस हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर. आणि त्यामुळे काय होईल, रीडिंग केल्यामुळे योग्य प्रॉपर बुक्सची निवड करून ते जर वाचन केलं तर त्यामुळे वी विल गेट हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर, म्हणजे एक अतिशय उच्च दर्जाचा आनंद, प्लेजर, एक आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. वी रीड सम बुक्स लाईक नॉवेल्स फॉर मोर प्लेजर. आनंद मिळवण्यासाठी आपण नॉवेल्स वाचतो, कादंबरी वाचतो. अँड अम्युजमेंट म्हणजे एक आपण एंटरटेनमेंट किंवा अम्युजमेंटसाठी देखील. वेन वी आर टायर्ड, जेव्हा आपण थकून जातो तेव्हा कोणत्या प्रकारचे बुक्स आपण वाचू शकतो. सच बुक्स गिव्ज अस हेल्दी रिक्रिएशन, म्हणजे टायर्ड झाल्यानंतर थोडंसं रिक्रिएशन येण्यासाठी आपण नॉवेलसारखे बुक्स आपण रीड करू शकतो. बट वी शूड नॉट रीड बुक्स ऑफ फिक्शन ओनली. फक्त अशा प्रकारे काल्पनिक स्टोरी असलेल्याच नॉवेल्स किंवा स्टोरी बुक्सच वाचायचं नाही. त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो, ॲज वी नीड होलसम फूड. ज्या प्रकारे आपल्या शरीराला संपूर्ण संतुलित आहाराची आवश्यकता असते त्या प्रकारे आपल्या मनाला कोणत्या प्रकारचे बुक्स, फक्त नॉवेल्स नको आहे तर त्याबरोबर. सो वी नीड सिरियस रीडिंग
फॉर द माइंड, मनासाठी काही गंभीर गोष्टीचं देखील वाचन करायला हवं. वी मस्ट डेव्हलप टेस्ट फॉर बुक्स ऑन हिस्ट्री, फिलॉसॉफी, रिलिजियस, ट्रॅव्हल, सायन्स अँड ऑल्सो बुक्स फॉर पोएट्री. विच टाईप ऑफ बुक्स कॅन वी रीड? फिलॉसॉफी बुक्स, हिस्ट्री ऐतिहासिक, फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान सांगणारे, रिलिजियस धार्मिक म्हणू शकतो, ट्रॅव्हल प्रवास वर्णन करणारे, सायन्स या प्रकारे, किंवा पोएट्री. सो दिस टाईप ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ बुक्स वी शूड रीड, आपण वाचायला हवेत. ओके, सच बुक्स गिव्स अस प्लेजर अँड एज्युकेशन. अशा प्रकारची पुस्तक आपल्याला प्लेजर, आनंद आणि एक प्रकारचं नवीन शिक्षण देऊन जातात. बुक्स आर द मोस्ट फेथफुल फ्रेंड्स. आणि हे जे बुक्स असतात आपण एक फेथफुल, ज्याला आपण प्रामाणिक मित्र असं म्हणू शकतो, विश्वासू मित्र म्हणू शकतो. दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प अस अँड कॉन्वर्स विथ अस. ते नेहमी आपल्याला मदत करतात, आपल्याशी संवाद साधतात. सो दिस इज व्हेरी गुड पॅसेज रिलेटेड टू द रीडिंग हॅबिट. रीडिंग हॅबिट कशा प्रकारे चांगली आहे याच्याशी रिलेटेड हा पॅसेज. आता आपण याच्या ॲक्टिव्हिटीज बघूया. A1 ॲक्टिव्हिटी काय आहे? फर्स्ट वन, ज्याच्या की फर्स्ट वन ट्रू ऑर फॉल्स असते किंवा फिल इन द ब्लँक्स आहे. तर फर्स्ट वन आहे ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत. ते ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य. 1, अ मॅन हॅविंग हॅबिट ऑफ. जर तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला पॅसेज योग्य प्रकारे समजला तर तुम्ही हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही डायरेक्टली ट्रू ऑर फॉल्स डायरेक्टली लिहू शकता, पण पॅसेज तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, सेंटेन्स बघा. अ मॅन, एखादी व्यक्ती, हॅविंग हॅबिट ऑफ रीडिंग इज व्हेरी हॅपी. ज्या व्यक्तीला वाचण्याची हॅबिट आहे, सवय आहे, तो आनंदी असतो. आता मी सांगितलेलं पॅसेजचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हा ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू, कारण वाक्य दिलेलं आहे, याच्यामध्ये गेलेलं आहे. अ मॅन हू हॅज अक्वायर्ड द हॅबिट ऑफ रिडिंग इज व्हेरी हॅपी. म्हणजे दिलेलं सेंटेन्स तुमच्या याच्यामध्ये असेल पॅसेजमध्ये, ते ॲज इट इज आहे तसंच असेल ते ट्रू. त्याच्यामध्ये चेंजेस किंवा विरुद्ध निगेटिव्ह मिनिंगने असेल तर फॉल्स या अर्थाने घेऊ शकतो. अ मॅन हू डज नॉट रीड इज रिअली पुअर. जो व्यक्ती कधीच वाचत नाही तो पुअर, वाचन करीत नाही तो गरीब आहे. काही वाक्य गेलेलं आहे. अ मॅन हू डज नॉट रीड इज व्हेरी पुअर, म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स कसं आहे? ट्रू आहे. थर्ड, रीडिंग गिव्स अस हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर. वाचनामुळे हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर मिळतो, म्हणजे उच्च दर्जाचा अत्यानंद आपण म्हणू शकतो तो मिळतो. येस, ते सेंटेन्स गेलेलं आहे. रीडिंगमुळे हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर मिळतो, म्हणजे हे सुद्धा आपण म्हणजे फर्स्ट 3 सेंटेन्स ते कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट, बुक्स आर नॉट अवर फेथफुल फ्रेंड्स. बुक्स हे आपले विश्वासू मित्र नाही आहेत. लास्ट सेंटेन्स बघा, बुक्स आर मोस्ट फेथफुल, म्हणजे याच्या पूर्णपणे अपोजिट आहे. ॲज इट इज सेंटेन्स नाही आहे, तसंच वाक्य नाही आहे, म्हणून हे वाक्य फॉल्स. सो 2 मार्क्स यू विल गेट इझिली. सहजपणे 2 मार्क्स तुम्हाला ते मिळू शकतात. ठीक आहे. लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 2, A2. आता A2 हा परत 2 मार्क्ससाठी हा ॲक्टिव्हिटी आहे किंवा क्वेश्चन. वेब डायग्राम, एक तुम्हाला डायग्राम किंवा आकृती दिलेली आहे. क्वेश्चन काय आहे? कम्प्लीट द फॉलोइंग वेब. खालील वेब किंवा जो फ्लो चार्ट आहे किंवा ती आकृती आहे पूर्ण करा. शोईंग, त्याच्यामध्ये दाखवायचं आहे काय? द काइंड्स ऑफ बुक्स. काइंड्स म्हणजे टाईप्स, कोणत्या प्रकारचे बुक्स असतात किंवा या पॅसेजमध्ये आलेले आहेत. तर आपण बघितलं कोणकोणत्या प्रकारचे बुक्स आहेत. नॉवेल्स, मग तुम्ही इथे नॉवेल्स लिहू शकता फर्स्ट कॉलममध्ये. सेकंडमध्ये आणखीन कोणते बुक्स गेलेले? वी मस्ट टेस्ट हिस्ट्री, इथे हिस्ट्री, फिलॉसॉफी, रिलिजियस, ट्रॅव्हल, देन पोएट्री. सो तुम्ही असं एक प्रत्येक बॉक्समध्ये असे बॉक्स तयार करायचे, डायग्राम बनवायचे, त्याच्यामध्ये बुक्सचे टाईप्स किंवा प्रकार लिहायचे आहेत. सिम्पल, यू विल गेट इझिली 2 मार्क्स. इथे सेंटेन्सेस वगैरे लिहायचे नाही. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3, डिस्क्रायबिंग वर्ड्स. हे तुमच्या ग्लोसरीच्या रिलेटेड असतात. डिस्क्रायबिंग म्हणजे वर्णन करणारे शब्द. क्वेश्चन काय आहे? फाइंड द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स. इथे नाउन्स दिले आहेत, त्याला वर्णन करणारे शब्द पॅसेजमध्ये शोधून लिहा. म्हणजे ब्युटिफुल गर्ल, गर्ल हे नाऊन आहे, गर्लचं वर्णन करी सुंदर मुलगी. ब्युटिफुल गर्ल, गर्ल हे नाऊन आहे आणि त्या नाऊनचं वर्णन करणारा शब्द कसा? ब्युटिफुल. म्हणजे इथे नाऊन दिलेलं आहे. इथे फॉर एक्झाम्पल रिक्रिएशन, फ्रेंड्स, थॉट्स अँड डील्स, आयडियाज आहे, हे नाउन्स आहेत. आता यांचं वर्णन करणारा शब्द पॅसेजमध्ये शोधायचा कसा शोधायचा? खूप सिम्पल आहे. हे वर्ड्स पॅसेजमध्ये असणार आहेत. त्या वर्डच्या अगोदर, जसं ब्युटिफुल गर्ल म्हणजे गर्लच्या अगोदर ब्युटिफुल आला. बघूया आता आपण रिक्रिएशन फर्स्ट वर्ड घेऊया. याचा डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा वर्णन करणारा शब्द कोणता असेल? रिक्रिएशन. रिक्रिएशन आहे काय ते? रिक्रिएशन, येस, इथे शब्द गेलेला आहे रिक्रिएशन. कुठे गेलेला आहे? हेल्दी. येस, रिक्रिएशन. रिक्रिएशन अगोदर कोणता? हेल्दी.
म्हणजे हेल्दी हा काय आहे, डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे तुम्ही इथे काय लिहिणार, रिक्रिएशनच्या अगोदर हेल्दी, म्हणजे हेल्दी पण शब्द लिहा, रिक्रिएशन पण लिहा आणि हेल्दीला तुम्ही अंडरलाईन करा. नेक्स्ट आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स कसे आहेत, फेथफुल फ्रेंड्स. इथे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्सच्या अगोदर फेथफुल, विश्वासू मित्र, फेथफुल. ओके. नेक्स्ट वर्ड काय आहे, थॉट्स. थॉट्स कसे, तो शब्द थॉट्स गेलेला आहे, थॉट्स शब्द आहे पॅसेजमध्ये आहे. कोणता, थॉट्स, नोबेल थॉट्स, एक आदर्श विचार. नोबेल हा डिस्क्रायबिंग वर्ड्स. अँड लास्ट वन इज आयडियाज. ते डील्स झाले पण ते रॉंग आहे. आयडियाज. आयडियाज कसे आहेत, जसं इथे शब्द गेलेला आहे का आयडियाज, याच्यामध्ये आहे आयडियाज. एक ग्रेट आयडियाज म्हणून एक वर्ड गेलेला आहे, आयडियाजबद्दल वर्णन करणारा शब्द. शोधा, याच्यामध्ये आता वेळ जाईल आपल्याला परत बघण्यासाठी. ठीक आहे, राईट. सो या प्रकारे तुम्ही तो वर्ड्स आणि त्याच्या अगोदरचा वर्ड डिस्क्रायबिंग असेल तो इथे लिहायचा आहे. इझी, इथे तुम्हाला 2 मार्क्स यू विल गेट इझिली. नेक्स्ट आहे A4. हा तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असणार आहे. आता आपण ती बघूया. राईट. अ मॅन इज व्हेरी हॅपी. इथे सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्स मेक इट एक्सक्लेमेटरी. ते सेंटेन्स एक्सक्लेमेटरीमध्ये चेंज करा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसे बनवतो याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले, तर तुम्ही हवे असेल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देणारी ती व्हिडिओ ती बघू शकता. तरी आपण याचं उत्तर तुम्हाला देऊया. अ मॅन इज, हेल्पिंग वर्डपर्यंत अंडरलाईन करा, व्हेरी शब्दाला असं क्रॉस करा. ओके. आता आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवूया. उत्तराची सुरुवात वॉट किंवा हावने करू शकतो. ए किंवा ॲन आलं तर वॉटने करा, ए किंवा ॲन नसेल तर हावने करा. अ मॅन इज व्हेरी हॅपी, ए किंवा ॲन नाही म्हणून वॉटने सुरुवात करणार, वॉट. आता हे अंडरलाईन काय केलं हेल्पिंग वर्डपर्यंत, कारण हे अंडरलाईन केलेला भाग उत्तरामध्ये शेवटी लिहायचा आहे. ओके. व्हेरी शब्दाला आपण क्रॉस केला कारण तो उत्तरामध्ये लिहायचा नाही, आन्सरमध्ये लिहायचा नाही. मग राहिला शब्द एकच, वॉट. सॉरी, वॉट इथे आपण वॉट घेतलं आहे. तर ए किंवा ॲन आलं तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, वॉट घ्यायचं आहे. आणि ए किंवा ॲन नसेल तर हाव घ्यायचं. तिथे आपण काय घेणार, हाव घ्यायला पाहिजे. ठीक आहे, राईट. हाव हा एंडिंगला लिहिला, एंडिंगला लिहायचा आहे, व्हेरी काढून टाकला. हाऊ हॅपी अ मॅन इज, अ मॅन इज. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह, हाऊ हॅपी अ मॅन इज, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो याच्या डिटेल मी व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी कॅन चूज द राईट काइंड ऑफ बुक्स. याच्यामध्ये बी एबल टूचा यूज करायचा. बी म्हणजे काय, ॲम इज आर वॉज वेअर, टू बीची रूप आणि एबल टू. तर खूप सोपं आहे, कॅन किंवा कुड काढून आपण एबल टू लिहू शकतो. कॅन हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून ॲम इज आरपैकी घ्यायचं, कुड असेल तर वॉज वेअर. तर कॅन वर्ड काढायचा आणि कॅन असेल तर ते ॲम इज आर बी म्हणजे आणि एबल टू म्हणजे काय होईल, वी कॅन काढला. वीच्या पुढे ॲम इज आर पैकी काय घेणार, आर, प्लुरल आहे म्हणून. ओके. वी आर एबल टू, वी आर एबल टू आणि पुढे वी आर एबल टू चूज द राईट काइंड ऑफ बुक्स. पुढचं पार्ट आहे तसंच लिहायचा. म्हणजे उत्तर काय आहे, वी आर एबल टू चूज द राईट काइंड ऑफ बुक्स. हे आन्सर झालं. नेक्स्ट आहे, डू यू लाईक रीडिंग बुक्स, सपोर्ट युअर आन्सर. याचं उत्तर, येस आय लाईक रीडिंग बुक्स. सपोर्ट युअर आन्सर, का, आय लाईक रीडिंग बुक्स बिकॉज आय गेट नॉलेज, आय गेट हॅपीनेस, प्लेजर. जसं इथे आपण पॅसेजमधल्या बघितलं ना, रीडिंग बुक्समुळे काय होतं की बाय रीडिंग बुक्स आय विल गेट अ ट्रिमेंडस happiness. Whenever I am tired, that time I would like to read different types of books. म्हणजे मला वाचन केल्यामुळे एक आनंद मिळतो, मनामध्ये आलेला थकवा निघून जातो. या प्रकारे सिंपल सेंटेन्स तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स टाईपमध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊया. त्याच पॅसेजवरती समरी रायटिंग करायची आहे. समरी रायटिंग, रीड द पॅसेज गिवन, का तो वरती दिलेला पॅसेज रीडिंग ऑफ गुड हॅबिट्स त्याच्या रिलेटेड, अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट ए सुइटेबल टायटल. मग
या पॅसेजची समरी लिहायची, म्हणजे तो दिलेला अनसीन पॅसेज आहे ना, ते खूप इझी आहे पॅसेज समरी लिहिणं. एकदा पॅसेज तुम्हाला समजला की थोडक्यामध्ये लिहायचा. तर तुम्ही याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ना, ते जरी लिहिलं ना तरी तुमची समरी तयार होईल. म्हणजे क्वेश्चन बघा, अ मॅन हॅव्हिंग हॅबिट ऑफ रीडिंग इज व्हेरी, हे एक वाक्य लिहू शकतो, सेकंड, थर्ड. आणि हे बुक्स आर नॉट अवर फेथफुल फ्रेंड्स, पॉझिटिव्ह लिहायचं, बुक्स आर द मोस्ट फेथफुल फ्रेंड्स. म्हणजे 4 सेंटेन्स हे तुमची समरी होऊ शकते. आणखीन समरीमध्ये काय काय लिहू शकतो की देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स. म्हणजे जे आपण लिहित ना टाईप्स ऑफ बुक्स, हे इथे लिहू शकतो. तुम्हाला एक दाखवतो याच्यामध्ये की समरी कशा प्रकारे लिहू शकता. इथे तुम्ही बघू शकता समरी रायटिंगमध्ये एक सॅम्पल म्हणून दाखवलेला आहे. समरी रायटिंग, यू हॅव टू गिव्ह टायटल, तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे. आपण शीर्षक दिलेलं आहे हॅबिट ऑफ रीडिंग. हॅबिट ऑफ रीडिंग इज नॉट ओनली इम्पॉर्टंट बट ऑल्सो गुड फॉर हॅपी लाईफ. म्हणजे वाचनाची सवय ही फक्त महत्त्वाचीच नाही आहे, तर ते एक जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी गरजेचं आहे. आणखीन काय काय भेटतं आपण रीडिंग केल्यामुळे? नॉलेज, नोबल थॉट्स अँड हाय आयडियाज. ओके. विदाउट रीडिंग अ मॅन इज पुअर. वाचनाशिवाय माणूस एक प्रकारे गरीब असतो. वन शुड रीड व्हेरियस फॉर्म्स ऑफ बुक्स. एखाद्याने वेगवेगळ्या प्रकारची बुक्स रीड करायला पाहिजे, लाईक नॉवेल्स, बुक्स ऑन हिस्ट्री, फिलॉसॉफी, रिलिजियस, ट्रॅव्हल, सायन्स. सो थोडक्यामध्ये म्हणजे आहे ते प्रश्नाची उत्तरं जरी लिहित नाही ते A1 आणि A2, तर तुमची समरी रायटिंग होऊ शकते आणि टायटल द्यायचं आहे. सो या प्रकारे आपण काय करू शकतो, वी कॅन राईट समरी. नेक्स्ट आता आपण बघूया A1 और A2. इमॅजिन यू आर प्रणव पाटील. तुम्ही प्रणव पाटील आहात, किंवा मुली तुम्ही भूमिका पाटील, गर्ल्स असेल ते भूमिका पाटील लिहू शकता. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही खालील जाहिरात रीड केलेली आहे, वाचलेली आहे. रिगार्डिंग हेल्थ, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे. नाव अटेम्प्ट एनीवन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. फॉर्मल किंवा इनफॉर्मलपैकी एक लिहायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट काय? हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. सेमिनार इज ऑर्गनाइज, हेल्थ इज वेल्थ या विषयावरती एक सेमिनार, एक शिबिर आयोजित केलेलं आहे, ऑर्गनाइज्ड बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे. न्यू इंग्लिश स्कूल ठाणेच्या विद्यार्थ्यांनी हे सेमिनार आयोजित केलेलं आहे. ऑन प्रायमरी हेल्थ केअर, म्हणजे प्राथमिक आरोग्याची काळजी कशी प्रकारे घ्यावी प्रायमरी हेल्थ केअरच्या या विषयावरती. आणि ऑल आर इन्व्हायटेड, हे ओपन टू ऑल आहे, सर्वांना निमंत्रण आहे. चीफ गेस्ट जे आहे डॉक्टर अतुल लिमे आहे. आणि हे प्लेस कुठे आहे? व्हेन्यू म्हणजे प्लेस आहे गांधी मेमोरियल हॉल ठाण्यामध्ये आहे. आणि डेट टाईम हे दिलेला आहे संडे मार्च 21, 2021. आणि टायमिंग दिला 10 AM to 5 PM. अँड हेल्थ इज वेल. सो अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रीड केलेली आहे. आत्ता पत्र कुणाला लिहायचं आहे? A1 इनफॉर्मल लेटर, जे आपण रिलेटिव्स किंवा आपल्या फ्रेंड्सला लिहू शकतो. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. इथे पत्र कुणाला लिहायला सांगितलं आहे? तुमच्या मित्राला पत्र लिहा. आस्किंग हिम, त्याला सांगायचं आहे टू जॉईन द सेमिनार, या सेमिनारसाठी तू जॉईन हो, सामील हो. यूज द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आता या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेले पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲन्सरमध्ये यूज करू शकता. फॉर्मल लेटरमध्ये काय आहे? राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑफ न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपलला लेटर लिहा, एक ॲप्लिकेशन लिहा. काय म्हणून लेटर लिहायचं? ठाणे थँकिंग हिम टू फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार. त्यांच्या प्रिन्सिपलच्या त्या स्कूलमध्ये जे ऑर्गनाईज केलेलं आहे हे सेमिनार त्या मुलांनी, त्या प्रिन्सिपलला थँक्स म्हणायचं की त्यांनी जी परवानगी दिलेली आहे. आत्ता इथे आपण एक प्रॅक्टिससाठी इन्फॉर्मल लेटरचं तुम्हाला ॲन्सर लिहून दाखवतो, कशा प्रकारे ॲन्सर लिहायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट आवर ओन ॲड्रेस. इथे ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस दिलेला नाही, पण तुम्ही जाहिरात बघितलेली आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे. ते म्हणजे काय? प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील. तर आपण एक ॲन्सरमध्ये आपण या प्रकारे लिहू शकतो. बघा, ॲन्सरमध्ये ॲड्रेस तयार करायचा आहे. जसं आपण दिलं प्रणव पाटील फुल स्टॉप. एक तुमचे रूम नंबर किंवा बिल्डिंग अपार्टमेंट नंबर, बिल्डिंगचं नाव किंवा तुमच्या रूम नंबर लिहू शकतो. 304 हॅपी निवास, एक आपण बंगलो वगैरे टाकूया. कॉमा, जिथे ॲड्रेस पूर्ण होते तिथे फुल स्टॉप येईल. MG रोड ठाणे आणि पिनकोड तुम्ही काही लिहू शकता आणि फुल स्टॉप. इथे ॲड्रेस कंप्लीट झालं, इथे फुल स्टॉप. हे सगळं एका रेषेमध्ये पाहिजे. आणि आता हे जे सेमिनार आहे ते 15 मार्चला आहे. मग तुम्ही अगोदर पत्र पाठवायला पाहिजे. त्याच्या अगोदरची डेट तुम्ही 10 ते 15 दिवसाची देऊ शकता. तिथे आपण दिले 2 मार्च 2021. सो ॲड्रेससाठी हाफ मार्क्स आहे, तोही प्रॉपर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. देन बिगिनिंग,
सुरुवातीचा पॅरेग्राफ डिअर, आता फ्रेंड, डिअर फ्रेंड म्हणू शकता का, फ्रेंडचं नाव इथं आपण डिअर राज केलेलं आहे. आता सुरुवातीचं एक कॉमन लाईन्सने एक पॅरेग्राफ सुरुवात होतं. हे जे दिलेलं आहे ना ॲन्सर, की अशा विद्यार्थ्यांसाठी की दोज स्टुडंट्स हू कॅन नॉट राईट कन्स्ट्रक्ट द इंग्लिश सेंटेन्सेस, जे स्वतः वाक्य तयार करू शकत नाही, मग त्यांनी काही ते आपण इथे पॅरेग्राफ तर लिहायला पाहिजे, सुरुवात चांगली व्हायला पाहिजे, म्हणून आपण दिलेलं आहे आय रिसिव्ड युअर लेटर. मित्राला म्हणू शकतो मला तुझं पत्र मिळालं. आय रीड इट, मी ते वाचलं. आय बिकेम व्हेरी व्हेरी हॅपी, वाचून मला खूप खूप आनंद झाला. डोंट वरी अबाउट मी, माझी काळजी करू नकोस. आय एम बिझी इन माय वर्क. सो अशा प्रकारचे कॉमन लाईन्सने एक पॅरेग्राफ तुम्ही सुरुवात करू शकता. आणि सेकंड जे बॉडी ऑफ द लेटर ज्याला बोलतो, त्याच्यामध्ये विषयानुसार जे लेटरमध्ये जे पॉईंट्स दिले त्याच्यानुसार आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. तर इथे बघा आपण या प्रकारे लाईन्स लिहू शकतो. राज, आय एम रायटिंग दिस लेटर, मी तुला हे पत्र लिहित आहे बिकॉज एस्टरडे आय रेड अँड ॲडव्हर्टाइजमेंट, मी कालच एक जाहिरात वाचली, त्याच्यामध्ये रिगार्डिंग हेल्थ, आरोग्याच्या दृष्टीशी होती. स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड ए सेमिनार ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. आता ते वाक्य त्याच्यामधून घेऊन आपण बनवलं आहे. कुणी हे आयोजित केलेलं आहे, स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल लिहिलं आहे. आय एम रायटिंग दिस लेटर बिकॉज स्टुडंट्स ऑफ इन दॅट ॲडव्हर्टाइजमेंट आय हॅव रेड स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड अ सेमिनार ऑन प्रायमरी हेल्थ केअर. आय नो व्हेरी वेल दॅट यू आर व्हेरी गुड इन स्टडी, तो अभ्यासामध्ये चांगला आहेस, बट यू ऑलवेज केअरलेस अबाउट युअर हेल्थ, परंतु तुझ्या हेल्थकडे तू नेहमी दुर्लक्ष करतो. दिस सेमिनार विल डेफिनेटली हेल्पफुल टू ऑल ऑफ अस, हे सेमिनार आपल्या सर्वांसाठी हेल्पफुल किंवा मदतशीर ठरणार आहे. आय एम गोइंग टू जॉईन इट, मी ते सामील होत आहे, जॉईन करणार आहे. आय थिंक यू मस्ट जॉईन इट, आणि मला असं वाटतं तू हे जॉईन करायला पाहिजे. इट इज ऑन संडे, मग कधी आहे तिची डेट, डे अँड डेट इथे आपण लिहू शकतो. ओके. देन द प्लेस आपण मेमोरियल गांधी हॉल ठाणे. डॉक्टर अतुल लिमे इज अ चीफ गेस्ट, म्हणजे ते पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटचं सेंटेन्स बनवा सिम्पल वे में. ओके. आय होप यू विल जॉईन द सेमिनार, या प्रकारे. आणि एंडिंग थोडंसं आपण जसं आपण स्टार्टिंगचा पॅरेग्राफ दिला त्याच प्रकारे एंडिंगचे आपण एक कॉमन लाईन्स यूज करू शकतो. हाऊ इज ग्रॅनी, गिव्ह माय बेस्ट रिगार्ड्स टू एल्डर्स, राईट मी सून, आय एम वेटिंग फॉर युअर लेटर, युअर्स लव्हिंगली प्रणव पाटील. इथे कॉमा द्यायचा आहे. सो इन दिस वे इन्फॉर्मल लेटर यू कॅन राईट. फॉर्मल लेटरमध्ये तर प्रिन्सिपल, मग तिथे 2 ॲड्रेस देईल, तुमचा आणि प्रिन्सिपलचा पण ॲड्रेस देईल, 2 लिहून ते लिहावं. मग ते आता फॉर्मल, इथे वेळ कमी आहे. फॉर्मल लेटरवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण घेऊया. डायलॉग रायटिंगच्या रिलेटेड हा पॅस आहे क्वेश्चन. डू एज डायरेक्टेड ए, बी आणि सी असे 3 टाईपचे, म्हणजे ए 1 मार्क्ससाठी असतो, बी 1 मार्क्ससाठी आणि सी 3 मार्क्ससाठी. ए मध्ये काय आहे, डायलॉग पुट द सेंटेन्स इन अ प्रॉपर ऑर्डर, दिलेले 4 सेंटेन्स एक योग्य क्रमाने लिहायचे आहेत. 1, आय एम रीडिंग अ बुक, मी बुक रीड करीत आहे. विच बुक यू आर रीडिंग, तू कोणतं बुक रीड करीत आहेस. 3rd, आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर, मी विंग्स ऑफ फायर बुक रीड करीत आहे. 4th, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करीत आहेस. आता मला सांगा, योग्य क्रमाने नाही, मग फर्स्ट इथे 2 क्वेश्चन आणि 2 आन्सर आहे. मग फर्स्ट क्वेश्चन कोणता रीड केला असेल, अरे तू काय करतोयस, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतोस. मग त्याचं उत्तर काय येईल, आय एम रीडिंग बुक, मी बुक वाचतो. म्हणजे तुम्ही ॲन्सरमध्ये हे फर्स्ट लिहा, व्हॉट आर यू डुईंग, आणि त्याच्याकडे नेक्स्ट सेंटेन्स काय लिहिणार, आय एम रीडिंग बुक 1 2 3 असं टाकू. नंतर काय, विच बुक यू आर रीडिंग, कोणतं बुक तू रीड करत. मग त्याचा आन्सर खाली लास्ट सेंटेन्स काय, आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. म्हणजे आहे ते सेंटेन्स योग्य क्रमाने ठेवायचे आहे. ठीक आहे. इझी ॲक्टिव्हिटी आहे, प्रत्येकजण सोडवू शकतो. नेक्स्ट, कम्प्लीट द डायलॉग. इथे क्वेश्चन दिला आहे, तुम्हाला तो डायलॉग कम्प्लीट करायचा. ए सेड, डू यू लाईक स्पोर्ट्स, यू हॅव टू राईट इन अ कम्प्लीट सेंटेन्स. ॲन्सर पूर्ण वाक्यामध्ये द्यायचं आहे. डू यू लाईक स्पोर्ट्स, ते ॲन्सर येस किंवा नो मध्ये नाही, पण येस आय लाईक स्पोर्ट्स, किंवा नो आय डोंट लाईक स्पोर्ट्स. येस यूच्या ठिकाणी तुम्ही आय टाका, येस डूच्या ठिकाणी येस, यूच्या ठिकाणी आय लाईक स्पोर्ट्स, किंवा नो निगेटिव्हवर असं नो आय डोंट लाईक स्पोर्ट्स. पण नेहमी पॉझिटिव्हच लिहायचं असतं, म्हणजे थोडं मार्क्स मिळवण्यासाठी. येस आय लाईक स्पोर्ट्स. विच स्पोर्ट्स डू यू लाईक, कोणता स्पोर्ट्स तुला आवडतो. मग आय लाईक क्रिकेट व्हेरी मच, और आय लाईक कबड्डी, आय लाईक खो खो, आय लाईक हॉकी. सो इन दिस वे यू कॅन कम्प्लीट दिस डायलॉग. हा डायलॉग अशा प्रकारे कम्प्लीट करू शकता. नेक्स्ट आहे, डेव्हलप मिनिंगफुल डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड रिगार्डिंग प्रिकॉशन्स टू टेक
ड्युरिंग पेंडेमिक सिच्युएशन ऑफ कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसच्या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये प्रिकॉशन कशी घ्यावी याच्या रिलेटेड तुम्ही आणि तुमचे मित्र याच्यामध्ये 3 मिनिंगफुल एक्सचेंज. आता 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे काय? जसं आपण इथे बघितलं, एकाने क्वेश्चन विचारला, डू यू लाईक स्पोर्ट्स, दुसऱ्याने उत्तर दिलं, बीने उत्तर दिलं, येस आय लाईक स्पोर्ट. हा 1 एक्सचेंज झाला. परत एक क्वेश्चन विचारला, विच स्पोर्ट डू यू लाईक, आय लाईक क्रिकेट व्हेरी मच. म्हणजे प्रश्न आणि उत्तर, मग हा दुसरा एक्सचेंज झाला. म्हणजे किती एक्सचेंज झाले ते 2 एक्सचेंज. असे तुम्हाला किती या विषयावरती तयार करायचे? 3 एक्सचेंज. सिम्पल, बाकी जास्त लिहिण्याची गरज पण नाही. उदाहरणार्थ तर तुम्हाला समजलं की 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे काय. आता आपण प्रिकॉशन्स टू टेक ड्युरिंग द पेंडेमिक सिच्युएशन ऑफ कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसच्या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये, या महामारीमध्ये कशा प्रकारे प्रिकॉशन घ्यावी याच्या रिलेटेड तुम्ही आणि तुमच्या मित्रांबरोबर संवाद. 3 एक्सचेंज. 1 फर्स्ट क्वेश्चन, आय सेड. तुम्ही ते आय लिहू शकता. आय सेड. तुम्ही मित्राला बोलताय, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करीत आहेस? फ्रेंड सेड, आय ॲम वॉशिंग माय हँड्स, मी हात धुत आहे. मग आय सेड, येस दॅट्स राईट, इट्स व्हेरी गुड, वी शूड टेक केअर ऑफ अवर हेल्थ, आपल्या हेल्थची काळजी घ्यावी लागते. हां, दुसरं परत विचारा, हाऊ शुड वी टेक केअर ऑफ, हाऊ शुड वी टेक प्रिकॉशन्स इन दिस पेंडेमिक सिच्युएशन. या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये आपण कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे? हाऊ शुड वी टेक प्रिकॉशन्स ड्युरिंग दिस पेंडेमिक सिच्युएशन. मग फ्रेंड सेड, येस वी शूड ऑलवेज वेअर मास्क, आपण नेहमी, वी शूड ऑलवेज वेअर मास्क, वी शूड. अँड दॅट्स राईट. मग दुसरं एक वाक्य लिहा, दुसरं बोलणार, आय सेड, या दॅट्स राईट, इट इज व्हेरी गुड, इट इज नेसेसरी. आणि परत फ्रेंड बोलणार, येस वन मोर थिंग, वी शूड कीप सोशल डिस्टन्सिंग, वी शूड कीप सोशल डिस्टन्सिंग. मग आय सेड, व्हेरी गुड, इट इज ऑल्सो नेसेसरी टू कीप सोशल डिस्टन्स. म्हणजे एकमेकांना आपण संवाद साधतो, प्रश्न उत्तर आणखी त्याला आपण सपोर्ट करतो. सो इन दिस वे वी कॅन मेक किंवा 3 क्वेश्चन्स अँड 3 आन्सर्स या प्रकारे तुम्ही मिनिंगफुल एक्सचेंज बनवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट त्याला ते जर तुम्हाला डायलॉग रायटिंग नाही आलं तर त्याला और आहे स्पीच रायटिंग. पण मोस्टली डायलॉग रायटिंगची प्रॉपर प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला स्पीच रायटिंगला तुमच्या याच्यामध्ये इथे डायलॉग रायटिंगमध्ये 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. पण स्पीच रायटिंगमध्ये तुमचे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होऊ शकतात. तर तुम्ही डायलॉग हे ऑप्शनला तुम्ही ठेवू शकता. तर स्पीच रायटिंगचे इथे क्वेश्चन काय दिलं, युअर स्कूल हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट टीचर्स डे, ड्राफ्ट अ स्पीच विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. मी तुम्हाला पॉईंट दिले, टीचर्स डेच्या वरती तुम्ही एक स्पीच तयार करायचे. मग तुम्ही टायटल द्यायचं आहे टीचर्स, रोल ऑफ टीचर्स किंवा टीचर्स डे. मग त्याच्यावरती हाऊ टीचर कशा प्रकारे आहे, फ्रेंड, फिलॉसॉफर आहेत, गाईड आहे, फॅसिलिटेटर आहे, मॉनिटर. सो टीचरच्या डेवरती एक स्पीच. मग स्पीच लिहिण्याची एक पद्धत आहे. त्याच्यावर तुम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवले आहे, तुम्ही स्पीच रायटिंगची तुम्ही बघू शकता. त्याची बिगिनिंग कशी असायला पाहिजे. तुम्ही एखादे स्पीच किंवा भाषण ऐकण्यासाठी बोला, ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू टॉक ऑन द टॉपिक ऑफ role of teacher in our life. So teacher is one type of friend, philosopher and guide. असे प्रत्येकाचं तुम्ही सेंटेन्स बनवतात. या प्रकारे स्पीचची तुम्ही बिगिनिंग करू शकता. पण मला असं वाटतं स्पीचपेक्षा तुम्ही डायलॉग रायटिंग जर तुम्ही सॉल्व केला प्रॉपरली तर ती तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात. स्पीच रायटिंगसाठी तुम्ही ऑप्शनला ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण ॲक्टिव्हिटी डायरेक्टली बघूया. क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन A1 मध्ये काय, A1 और A2. A1 म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, डायग्रामवरून पॅरेग्राफ बनवा. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग 3 डायग्राम रिगार्डिंग टाइप्स ऑफ विटामिन्स अँड राईट अ पॅरेग्राफ विथ द गिवन पॉईंट्स. आता विटामिन्स त्याचे टाइप्स, विटॅमिन A, विटॅमिन B, विटॅमिन C, विटॅमिन D त्याचे प्रकार आहेत. मग विटॅमिन A कशामधून भेटतं, वी कॅन गेट विटॅमिन A फ्रॉम मिल्क, बटर, एग. विटॅमिन B कुठून मिळेल, कोणत्या फूडमधून, मीट अँड एग. विटॅमिन C फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. विटॅमिन D सनलाईट, ऑइल, फिश. आता ही डायग्राम आहे,
हे झाले नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन, म्हणजे डायग्राममध्ये, मग ते इथे ट्री डायग्राम असू शकतो, पाय चार्ट असू शकतो, हे नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन. याच्यावरती पॅरेग्राफ बनवायचा. फॉर एक्झाम्पल याचा पॅरेग्राफ कसा बनवू शकतो इथे बघू शकतो तुम्ही. हां, मग पॅरेग्राफ तुम्ही टायटल देऊ शकतो. काय टायटल देणार तुम्ही? इम्पॉर्टन्स ऑफ विटामिन्स किंवा विटामिन्स. There are in all 4 types of vitamins, vitamin A, B, C and D. You will get vitamin A from milk, butter and egg. Vitamin B is derived from meat and eggs, fruits and vegetables. Fruits and vegetables will provide you with vitamin C. Vitamin D can be obtained from fish oil and of course sunlight. A lack of म्हणजे विटॅमिन जर कमी असेल तर काय परिणाम होतील या प्रकारे. A lack of the above 4 vitamins may cause certain diseases. एक विशिष्ट प्रकारचे आजार विटॅमिन्स यांचे कमी असेल ते होईल. उदाहरणार्थ अँड एलिमेंट्स किंवा आजार. लॅक ऑफ विटॅमिन ए मे बी रिझल्ट ऑफ ब्लाइंडनेस and insufficiency of vitamin B gives rise disorder of nervous system, and a deficiency supply of vitamin C can cause skin disease and bone disease are likely to occur in the absence of vitamin D. So verbal to non-verbal and non-verbal to verbal. आता इथे आपण जे बघितलं नॉन व्हर्बल म्हणजे डायग्राम दिलं असं त्याच्यावरून पॅरेग्राफ बनवायचे आहे. ठीक आहे. आता त्याला ऑर जे असणार आहे, तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला डायग्राम तयार करायचे. पण याच्यामध्ये आणखीन इथे काही सेंटेन्स दिले आहेत आणि त्या सेंटेन्सची वेगवेगळ्या बॉक्समध्ये म्हणजे 2 भागामध्ये विभागणी करायची आहे. इथे काय क्वेश्चन आहे बघा, वर्बल टू नॉन वर्बल. युअर फ्रेंड लिव्ज इन रेड झोन एरिया कोविड-19 पेंडामिक. तुमचा मित्र कोविड-19 पेंडामिकच्या जे रेड झोनमध्ये राहतो आहे. ओके. इन ऑर्डर टू टेक सेफ्टी म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने मेजर्स ॲट एंट्रन्स ऑफ द बिल्डिंग. मग त्या बिल्डिंगमध्ये कोणी प्रवेश करू नये म्हणजे ते काही रूल्स किंवा लिहिलेले आहेत. हेअर आर सम टिप्स टू रिड्यूस रिस्क ऑफ इन्फेक्शन म्हणजे ते इन्फेक्शन वाढू नये. तर तुम्ही रेड झोनमध्ये आहात. मग ते तुम्हाला पॉईंट सेंटेन्सेस दिलेले आहेत. आणि काय म्हटलं, पुट द इन्स्ट्रक्शन इन डूज अँड डोंट्स. आता खालील दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत ते डूज अँड डोंट्समध्ये काय करायचे ठेवायचे आहेत. आता हे डूज अँड डोंट्स म्हणजे काय, तर तुम्हाला इथे टेबल पण दिलेलं आहे बघा. त्याच्या खाली ते सेंटेन्स तुम्ही डूज अँड डोंट्समध्ये ठेवायचे आहेत. सर्वात प्रथम आपण डूज म्हणजे काय आणि डोंट्स म्हणजे काय. डूज म्हणजे या गोष्टी करू शकता, डोंट म्हणजे या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत, करू शकत नाही. पण सिम्पल वे आय विल टेल यू. डूजचे सेंटेन्स या कॉलममध्ये कोणते सेंटेन्स आपण डूजमध्ये ठेवू शकतो, जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात म्हणजे ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर हे शब्द नसतील, पॉझिटिव्ह सेंटेन्स असतील ते डूच्या कॉलममध्ये ठेवू शकतो. आणि जे निगेटिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स असतील म्हणजे नकारार्थी वाक्य ते डोंट. पण ते लिहिताना थोडीशी वेगळी टेक्निक यूज करायची. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. फर्स्ट सेंटेन्स काय, यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन. तुम्ही तुमचे हात नेहमी धुवायला पाहिजेत. आता हे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे? पॉझिटिव्ह आहे. मग हे कोणत्या कॉलममध्ये येईल? डूच्या कॉलममध्ये. मग हे आहे तसंच लिहिणार का? नाही, याच्यामध्ये चेंजेस करून लिहायचा. तर चेंजेस काय करणार आहे ते नीट बघा. चेंजेस आपण हे करणार आहोत की या सेंटेन्समध्ये जे वर्ब असेल क्रियापद त्या वर्बपासून डायरेक्ट सुरुवात करायची. जसं इथे की यू हा सब्जेक्ट आहे, शूड हे हेल्पिंग वर्ब आहे आणि वॉश हे वर्ब आहे. तर जेव्हा डूच्या कॉलममध्ये लिहिणार तेव्हा ते कशा पद्धतीने लिहिणार, तेव्हा आपण लिहिणार आहोत या प्रकारे. काय, वॉश युअर हँड्स रेग्युलरली. म्हणजे ते वॉशच्या पुढे आहे तसं वाक्य या डूच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. कळतंय मी काय बोलतो ते? यूज सोप अँड वॉटर और सॅनिटायझर. पहिलं बघायचं आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह आहे कोणत्या कॉलममधील? डूच्या कॉलममध्ये. कशा पद्धतीने लिहिणार? आता यूज हा डायरेक्ट वर्ब आहे म्हणून डायरेक्ट आहे तसं लिहू शकतो कारण याच्यामध्ये सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब काय दिलं नाही. तर यूज आहे तसं सेंटेन्स लिहा पॉझिटिव्ह याच्या डूच्या कॉलममध्ये. यूज सोप अँड वॉटर
अँड सॅनिटायझर. नेक्स्ट, यू शूड कवर युअर माउथ अँड नोज इन युअर कफ ऑर स्नीज. आता इथे बघा सुरुवात कुठून करणार, वर्ब कोणता आहे, यू शूड हे घ्यायचं नाही, कवर हे वर्ब आहे. मग सुरुवात कशी येईल, डूच्या कॉलममध्ये कवर युअर माउथ अँड नोज इफ युअर, पुढचं आहे तसंच लिहायचं, पुढे काही चेंजेस करायचं नाही, फक्त वर्बपासून स्टार्ट करायचे. कळते. नेक्स्ट सेंटेन्स, यू शूड नॉट गेट क्लोज टू एनीवन हू इज सफरिंग फ्रॉम कोल्ड, फीवर ऑर कफ. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे इथे नॉट आलेलं आहे. मग हे सेंटेन्स कशा पद्धतीने लिहिणार, तर इथे हे काढून टाकायचं आहे, सॉरी हे काढून टाकायचं आहे, नॉट आहे. ठीक आहे, हे जर डोंटच्या कॉलममध्ये येईल. मग डोंटच्या कॉलममध्ये कशा पद्धतीने लिहिणार, इथे जो नॉट आहे ना, नॉटच्या ठिकाणी डोंट शब्द लिहायचा. डोंट गेट क्लोज टू एनीवन हू इज सफरिंग फ्रॉम कोल्ड, फीवर ऑर कफ. कळते. डोंटच्या कॉलममध्ये जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स लिहितो तो डोंटनी सुरुवात करा आणि त्याच्या पुढे वर्ब घ्या. उदाहरण बघा, आता परत तुम्हाला दाखवतो. तर आता डोंट सुरुवात कशी करणार, डोंटने, आणि डोंटच्या पुढे जे वर्ब आहे, उदाहरण फॉर एक्झाम्पल कुठलं सेंटेन्स, डोंट गेट, यू शुड नॉट गेट क्लोज टू एनीवन, म्हणजे आन्सर काय येईल, डोंट, सुरुवात डोंटनी केली, डोंट गेट क्लोज, सॉरी डोंट गेट क्लोज, म्हणजे पुढे आहे तसं वाक्य पुढे लिहून ठेवायचं. फक्त फरक आहे इथे वर्बनी आहे तसे सेंटेन्स लिहायचे, ते काय सुरुवात, आणि याच्यामध्ये डोंटनी सुरुवात करायची नॉटच्या ऐवजी, आणि पुढे वर्बनी पुढे आहे तसं वाक्य लिहायचं. सो या प्रकारे ते जे सेंटेन्स दिलेले आहे ते सगळे आपण आहे तसे काय करू शकतो, डूज अँड डोंट्समध्ये इझिली डिवाइड करू शकतो. आपण तुम्हाला डायरेक्ट आता आन्सर सांगतो इथे. ओके, यू शुड नॉट गेट क्लोज टू एनीवन, आपण हे कट केलं, हे कट केलं, डोंटनी सुरुवात केली, डोंट गेट क्लोज टू. नेक्स्ट, इफ यू गो आउट यू शुड नॉट टच द ॲनिमल. जर तुम्ही बाहेर गेला तर कुठल्या ॲनिमल्सला किंवा प्राण्यांना टच करू नका. हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तर हे पूर्ण निघून जाईल आणि सुरुवात कशी होईल, डोंट टच द ॲनिमल्स. कळतं, डोंट टच द ॲनिमल्स. नेक्स्ट, यू शुड कीप ॲटलिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड अवर्स पर्सन. यू शुड कट करायचे, डायरेक्ट कीप पासून हे आहे तसंच लिहा डूच्या कॉलममध्ये. नेक्स्ट, यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स. नॉट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याची सुरुवात डोंटनी करा आणि शेकच्या पुढे आहे तसंच लिहा. नेक्स्ट, यू शुड ट्राय टू अवॉइड क्राऊड ऑर मास गॅदरिंग. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, यू शुड सब्जेक्ट आणि हेल्पिंग कट करा आणि ट्राय पासून तुम्ही कशामध्ये लिहू शकता, डूच्या कॉलममध्ये. सो इन दिस वे हे डू अँड डूजसाठी जर डू अँड डोंटसाठी जर सेंटेन्स दिले असतील तर या प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला हे नक्कीच हा पॉईंट क्लिअर झाला असेल, कशा प्रकारे डू आणि डोंट्समध्ये सेंटेन्सेस डिवाइड करायचे. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज जाऊया. एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट, द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया. या न्यूज रिपोर्ट, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर ए न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तुम्हाला टायटल दिलेलं आहे आणि या टायटलच्या आधारे न्यूज तयार करायचं. जसं आपण न्यूजपेपरमध्ये न्यूज वाचतो, ठीक आहे. मग हेडलाईन दिलेली असेल, मग तुम्हाला काही पॉईंट दिले असेल, हेडलाईन्स, डेटलाईन, इंट्रो आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. मग या पॉईंट वाईज तुम्हाला काय करायचं, न्यूज तयार करायचं. ह्या न्यूज रायटिंगबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता. पण याचा एक तुम्हाला थोडक्यामध्ये आन्सर दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग. पहिला आपण टायटल देणार, टायगर फाउंड इन सिव्हिल एरिया, म्हणजे दिस आहे तसंच टायटल आपण लिहिणार. त्यानंतर काय, ही न्यूज कोणी दिलेली आहे, तर आपण बाय स्टाफ रिपोर्टर लिहू शकतो, किंवा इथे बरखा दत्त स्टाफ रिपोर्टर, हे नाव कोणाचं नाही लिहिलं, डायरेक्ट बाय स्टाफ रिपोर्टर एवढं लिहिलं तरी चालेल. ओके. देन पॉईंट दुसरा कोणता होता, हेडलाईन दिली, आपण हेडलाईन लिहिली, ठीक आहे. डेटलाईन लिहिली आणि कोणी सांगितलं दिलेलं. डेटलाईनमध्ये काय काय येईल, डेटलाईनमध्ये जे येतो ते तो म्हणजे
प्लेस आणि कोणत्या तारखेला ती घटना घडली. तर मुंबई 10 मार्च 2000, तुम्ही कुठली डेट तुम्ही लिहू शकता जर डेट दिली नसेल तर. आणि मग इंट्रो पॅरेग्राफ, स्टार्टिंगचा पॅरेग्राफ. अ टायगर, याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स इथे लिहायचे असतात. अ टायगर वॉज सक्सेसफुली ट्रँक्विल्ड आफ्टर बिईंग स्पॉटेड रोमिंग अराउंड द सेक्टर 5. आता ही पूर्ण पॅसेज जो आहे किंवा ही रिपोर्ट आहे, मी न्यूज रिपोर्ट रायटिंगवरती जे सेपरेट व्हिडिओ बनवले आहे त्याच्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन केलं आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण पॅरेग्राफचं वर्णन केलं आहे, तुम्ही तिथे बघू शकता न्यूज रिपोर्ट रायटिंगबद्दल. ठीक आहे, इथे आपण जास्त टाईम वेस्ट करणार नाही. याला ऑर आहे, जर तुम्हाला न्यूज रिपोर्ट दिले नसेल तर एक ऑर तुम्हाला एक्सपांड द थीमच्या अंतर्गत एक स्टोरी देऊ शकतात. स्टोरी रायटिंग, इथे क्वेश्चन दिलं आहे, कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग. तुम्हाला कधी कधी स्टोरीचं स्टार्टिंग देऊ शकतात आणि एंड तुम्ही करा, किंवा पोएम स्टोरीचा एंड दिलेला असेल, तुम्ही स्टार्ट करून ती पूर्ण स्टोरी लिहायची आहे. ओके, अँड सजेस्ट ए सुटेबल टायटल. फॉर एक्झाम्पल, डॅश डॅश स्लोली अँड स्टेडीली द टॉर्टाईज वॉन द रेड. हळूहळू टॉर्टाईजने शेवटी ती रेस किंवा ती धावण्याची शर्यत जिंकली. कासव आणि सस्याची शर्यत स्टोरी माहिती आहे, ती इथे आपल्याला लिहायची आहे. हां, द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ हिज डीड्स. आता याला एक टायटल पण द्यायचं आहे. लेट्स सी द स्टोरी ऑफ द हेअर ऑर द रॅबिट अँड द टॉर्टाईज मॉरल स्टोरी. आता आपण टायटल देऊया, द हेअर अँड द टॉर्टाईज. ओके, वन्स अ हेअर म्हणजे रॅबिट. Once a hare and tortoise lived in a forest, right? The hare was very proud of his fast speed. Okay? He made fun of the tortoise for his slow speed. तो नेहमी त्याच्या स्लो स्पीडमुळे त्याला त्याला चिडवायचा. The tortoise challenged the hare to have a race with him. एक दिवस मग त्या रागाने टॉर्टाईजने, त्या कासवाने हेअरला चॅलेंज दिलं की आपण रेस लावूया. The hare accepted a challenge. त्या हेअरने, सस्याने ते चॅलेंज स्वीकारलं. The race started. The crow was the referee. कावळा त्यांचा रेफरी होता. The hare ran very fast. ससा खूप वेगाने धावला. द टॉर्टाईज वॉज लेफ्ट फार बिहाइंड. तो पाठीमागेच टॉर्टाईज राहिला. द हेअर स्टॉप टू टेक रेस्ट अंडर अ ट्री. आणि पुढे जाऊन थोडासा आराम करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. ही फेल अस्लीप. तिथे झोपी गेला. द टॉर्टाईज पास्ड हिम अँड रीच द विनिंग पोस्ट. हळूहळू चालत तो त्याला क्रॉस करून पुढे गेला. अँड रीच्ड आणि पोहोचला अ विनिंग पोस्ट. द हेअर वोक अप. जेव्हा हेअर तो ससा उठला, झोपेतून जागा झाला. अँड रॅन ॲज फास्ट ॲज ही कूड. खूप वेगाने धावू लागला जिंकण्यासाठी, परंतु त्याच्या अगोदर हेअर आपला कासव पुढे गेलेला असतो. ही सॉ दॅट द टॉर्टाईज वॉज ऑलरेडी ॲट द विनिंग पोस्ट. तो ऑलरेडी त्या विनिंग लाईनपर्यंत पोहोचलेला असतो. ही वॉन द रेस. तो रेन जिंकला, ती रेस तो जिंकला. मॉरल, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तर या प्रकारे आपण ह्या स्टोरीज तुमच्या गुगलवरती तुम्हाला भेटतील, तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, लास्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे ट्रान्सलेशन स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स into your medium of instructions. Let's see the last question, that is last activity, that is question number 7, translation. सेक्शन नंबर 4 स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत ही ॲक्टिव्हिटीज येते. ट्रान्सलेशनमध्ये ए, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये दिलेले शब्द ट्रान्सलेट करा. हिअर यू हॅव गिवन 6 वर्ड्स. 6 शब्द दिले आहेत, त्यापैकी एनी 4 बरोबर यायला पाहिजेत. देन यू विल गेट 2 मार्क्स. तर तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. 1, ड्रीम. हा शब्द लिहायचा आहे आणि डॅश करून पुढे मराठी अर्थ लिहू शकता. ड्रीम, स्वप्न. सिटीजन, नागरिक. लायब्ररी, वाचनालय किंवा ग्रंथालय म्हणू शकतो. प्रेयर, प्रार्थना. हेरिटेज, वारसा. नेचर, निसर्ग. ठीक आहे. नेक्स्ट बीमध्ये सेकंडमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत, ते तुम्ही मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करा. उदाहरण ए, ड्रिंक ॲटलिस्ट 10 to 12 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. दररोज 10 ते 12 पेले पाणी प्यावे. ग्लासेस, पेले. ठीक आहे. एज्युकेशन इज की टू सक्सेस. म्हणजे शिक्षण ही यशाची चावी आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर द्या, आदर घ्या. म्हणजे आदर दिल्याने आदर मिळतो या अर्थाने. कीप अवर सिटी क्लीन. आपले शहर स्वच्छ ठेवावे किंवा स्वच्छ ठेवा. ओके. नेक्स्ट
2 मार्क्स 4 सेंटेन्सपैकी 2 तर बरोबर यायला पाहिजे. पण तुम्ही सर्व सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स और प्रोवर्ब. खाली तुम्हाला काही प्रोवर्ब्स किंवा इडियम्स म्हणजे म्हणी दिलेल्या असतील त्या मराठीमध्ये, मराठी म्हणीच्या रिलेटेड ते असतात. फॉर एक्झाम्पल, ॲज यू सो शाल यू रीप. म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. जैसी करणे वैसी भरणे बोलतो ना, जसे पेराल तसे उगवेल. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. जसं मराठीमध्ये म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी जी सॉल्व करून दिलेली आहे, खूप वेळ गेलेला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर इट. अँड इफ यू हॅव एनी सजेशन फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.